गेल्या 4 वर्षांपासून देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत असून या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी 4थ्या वर्षाचा अभ्यासक्रम लागू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून विद्यार्थ्यांना अधिक सखोल, संशोधनाभिमुख आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणार आहे। आतापर्यंत 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाऐवजी आता 4थ्या वर्षात विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे ऑनर आणि ऑनर्स विथ रिसर्च या पर्यायांमुळे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी, विशेषतः PhDसाठी अधिक भक्कम पाया तयार होणार आहे। या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत। या मार्गदर्शक तत्वांनुसार अभ्यासक्रम रचना, क्रेडिट प्रणाली, मूल्यांकन पद्धती आणि संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी यामध्ये एकसमानता राखली जाणार आहे। शिक्षण तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे भारतीय शिक्षण पद्धती जागतिक स्तराशी अधिक सुसंगत होणार आहे। विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवण्यापुरतं शिक्षण न राहता त्यांची विश्लेषण क्षमता, नवोन्मेषी विचारसरणी आणि कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाईल। तसंच उद्योग क्षेत्राशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे।